महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मी डॉक्टर शिवराज कंसे, कृषी संशोधक. मी इथं आपले आमचे मित्र आहेत यांच्या प्लॉटवर आलोय. आता मी कुठलं गाव आपलं सांगा? सेलगाव. हा, तुम्ही साहेब आपलं माझं सांगा, तुम्ही तुमचं नाव सांगा, मी कुठं आलोय तेही सांगा. काकासाहेब मनगटे, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हा, तर इथं मी आलेलो आहे संभाजीनगरमध्ये. आणि संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मला काही शेतकरी बांधव आमचे भेटले. त्यांनी सांगितलं की डॉक्टर याच्यावर सांगा सड थांबवायची कशी ना. सड थांबवायची कशी? सडीसाठी बघा जिथं स्पॉट झालेले आहेत इकडं तिकडं असे ज्या ठिकाणी स्पॉट होतात त्या स्पॉटला एकमेव कारण असते, माशी असते. त्या माशीला थांबवण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, मिओथ्रिन नावाचं जे काय औषध असेल, डायनेटिफ्युरॉन असेल, रोगर असेल, अशा पद्धतीच्या फवारण्या घ्या. किंवा कीटकनाशक थोड्या अंतरावर तुम्ही टाकलं की कंदमाशी थांबते. अमावस्याच्या आधी 3 दिवस, पौर्णिमेच्या आधी 3 दिवस, पुढच्या अमावस्याच्या आधी 3 दिवस, सलग अमावस्या पौर्णिमा अमावस्या असं काय करायचं, ते थोड्या अंतरावर टाकलं की माशी काय होती, बंदोबस्त निकाल लागतो. शिवाय जर तुम्ही छोटे ट्रॅप टाकले तरी काय होतं, माशी कंट्रोलमध्ये येते. माशीचा विषय संपला. माशी जेव्हा प्लॉटमध्ये येते तेव्हा काय होतं, इथं जो डंक ही काय करते, इथं डंक मारते खालच्या बाजूला, किंवा पायाने उकरत खाली जाऊन सड काय करते. सडीला कारण कोण असते तर माशी असते. पण कशी असते, माशी तिथं आली, डंक मारली की तिथं आतमध्ये काय होतंय, एक इन्फेक्शन तयार होतं. इन्फेक्शन झालं की त्याच्यामध्ये सेक्टिन किंवा आपण त्याला काय म्हणतो, सूतकृमी आहे ना, सूतकृमी काय होतात तिथं तयार होतात. आणि सूतकृमी वरून खाली पूर्ण बांडी खराब करत कंदापर्यंत पोहोचतात आणि कंद खराब करून टाकतात. फंगल इन्फेक्शन तिथं क्रिएट होतं. ते फंगल इन्फेक्शन क्रिएट झालं की त्याचं इन्फेक्शन कशामध्ये होतं, बॅक्टेरियामध्ये जातं. आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं की ते थांबवणं अवघड राहतं. ते प्लॉट काय होतो, सरसकट प्लॉट पळायला सुरुवात होते. समजतंय? तर हे थांबवण्यासाठी आपल्याला काय करायला, त्याचं नियोजन करावं लागेल. हे थांबवायचं कसं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पहिला स्प्रे जो घ्यायचा आहे टेल्स बीव्ही सिक्युअर आणि निमॅनिल. टेल्स बीव्ही सिक्युअर निमॅनिलचा स्प्रे पडला की काय होईल, की सगळा प्लॉट जास्ती झालेला नत्र दाबलं जाईल. प्लांटची इम्युनिटी, बॅक्टेरियल प्लस व्हायरल जे काय झालेलं आहे ते थांबेल. शिवाय आतमधले जे काही सेक्टिन आहेत हे सेक्टिन सुद्धा काय होतील, नष्ट व्हायला सुरुवात होईल आणि प्लॉट 15 ते 21 दिवसासाठी थांबेल. पण हे करत असताना खालून जे फंगल बॅक्टेरियल इन्फेक्शन याला झालेलं आहे कंदाला, ते सुद्धा आपल्याला नियंत्रण आणणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काय कराल, मी मागाशी सांगितलं की काय सांगितलं, मेटॅलेक्झिल प्लस तुम्हाला सांगितलं की मेन्कोझेप किंवा थायफिनाइट मिथाइल प्लस तुम्हाला काय सांगितलं, कासुगामायसिन प्लस मी तुम्हाला गॅस पॉयझन सांगितलं, बायपिंथर प्लस क्लोरोचं गॅस पॉयझन किंवा साधं रोगार वापरलं तरी चालेल. हे काय करायचं, पण त्या बांडीवरनं वगळत स्पॉटला काय करायची, आळवणी करून घ्यायची, ड्रेंचिंग. पण हे बांडीवरनं वगळत खाली आलं पाहिजे अशा पद्धतीने तिथं स्प्रे द्यायचं आहे. स्प्रे देत असताना नुसता एवढाच द्यायचा नाही, इथनं पुढं 1.5 मीटर आणि इथनं पुढं 1.5 मीटर अशा पद्धतीने काय करावं लागेल, स्प्रे देऊन आपल्याला म्हणजे खालनं आळवणी करून तो प्लॉट जाग्यावर थांबवावा लागेल. पहिल्या दिवशी दिली म्हणजे झालं असं नाही, लगेच काय करायला लागेल आपल्याला, दुसऱ्या दिवशी सुद्धा हाफ, म्हणजे जर 30 न दिली तर नंतर काय करणार, हाफ म्हणजे 15 दुसरी ड्रेंचिंग करायचं. जसं डॉक्टर गोळ्या देतात का नाही, कधी पहिल्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ. पहिल्या दिवसात काय होतं, एक गोळीचा डोस खाल्ला की 50% बरं वाटतंय, दुसऱ्या ह्याच्यात काय होतं 75% आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये 75% जरा खणखणीत माणूस बरा होतो. तसं ह्याला आपल्याला फंगल इन्फेक्शन थांबवण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही जर 30 सगळं दिलं, 30 ml 30 ग्रॅमनं जर दिलं तर दुसरा डोस जेव्हा 14 तासाच्या दुसरा जेव्हा डोस घेणार आहे आपण, तेव्हा अर्धा त्याच्या निम्यानं काय करायचं, लगेच दुसऱ्या दिवशी आपण काय करायचं, ड्रिंचिंग करून घ्यायचं. प्लॉट जाग्यावर थांबतो. समजतंय? एवढंच महाराष्ट्राला सांगण्यासाठी मी इथं आलोय. बाकी आमचे मित्र बोलतील. काय आज आपण दिवसभर बघितलं, आपण सांगा काय कसं आपली माहिती पडली. सरांनी आमच्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. पण अगोदर सांगतो मी, सरांनी आम्हाला म्हणजे ए टू झेड लागवडीपासून तरी एंडिंगपर्यंत पूर्ण माहिती दिली. निमेटोड, सडीसाठी आणि जे पांढरे वगैरे पानं पडलेले असत्या कंदमाशीसाठी पूर्ण नियोजन दिलेले, त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद.